हॅलो, हाय, नमस्कार. मी तुमच्या सर्वांच्या ओळखीची विजया भोसले शिंदे च्या सर्वांचं स्वागत आहे वी व्लॉग्समध्ये. तर मग तुम्ही बघताय आता इथे माझ्या मागे आम्ही आज गच्चीवर झोपण्याची सोय केलेली आहे. मस्त असा चंद्र ताऱ्यांच्या साथीने आज टेरेसवरती आम्ही झोपणार आहोत. आणि आजच्या बी ब्लॉगची खासियत अशी आहे, कारण आज आम्ही फारच टेस्टी असा वडापाव खाऊन आलोय. आणि वडापाव तुम्हाला वाटत असेल अरे वडापावच खाल्ला त्यात काय एवढं, पण हा आमचा आज वडापाव जो आहे की नाही तो बनवलेला आहे आमच्या नरेश भाईंनी. अतिशय सुपर शेफ आहेत आमचे ते. आहेत ते सिंधी, पण त्यांनी जो काय महाराष्ट्रीयन टच वडापावला सिंधी असं जे मिक्सचर करून जो वडापाव क्रिएट केलाय आज, पुदिन्याची आंबट गोड चटणी कैरी टाकलेली तुम्ही बघालच आता. तर ते खाऊन आज काय मजाच आली एकदम. तर चला मग 8:30ला दिलं तर आम्ही खाणार नाही. किती टाइम आहे? 8 वाजून 5 मिनिटं झाले. नाही ते तुम्हाला बरोबर 8:45 पर्यंत येतं. फक्त आम्ही 25 मिनिटं दिले तुम्हाला. आता 8:30 वाजले ना. 8 वाजून 5 मिनिटं झालेले आहेत. 8 वाजून 5 मिनिटं झाले. गावरान कोथिंबीर आणली आहे, पुदिना आणलाय, वहिनींनी बटाटे शिजवून ठेवलेत आणि आता आमचे मास्टर शेफ चेंज करून आणि आमचे 10 मिनिटाचा ऑल्ट करून येतोय मी. आणि त्याच्यानंतर आपण मस्त गावरान वडे बनवूया झकाझक. काय काय करून ठेवायचं आम्ही? आता तुम्ही फक्त एकच काम करा, कोथिंबीर जी आहे सोलून ठेवा, लसण, अद्रक आणि मिरची कापून ठेवा. मी तुम्हाला दाखवतो केवढे केवढे कापायचे, त्या हिशोबाने आपण करूया. मिरच्या बघा शेतातल्या एवढं नाही ताज्या. एवढे पास का अजून हवे? हा गावरान लसूण. गावरान लसूण आहे आणि गावरान तिखट मिरच्या. हा लसूण आहे गावरान आणि त्याच्यात हात कशी करायची ते घेतलं मी खालचे मिरच्या. कारण काय मुंबईमध्ये जे आहे वडा जास्त तिखट चालत नाही, पण गावचे लोक जे आहे त्यांना झणझणीत काहीतरी वडे वगैरे पाहिजे. आणि आमचे नरेश भाई सिंधी आहेत, पण आज सातारसाठी अगदी धसकेबाज वडा बनवतात. सिंधी वडापाव. सिंधी वडापाव हो हो. अच्छा. हिंदी वडापाव पण त्याच्यामध्ये थोडासा चव जे आहे ते महाराष्ट्रीयन पद्धत. सिंधी वडापाव बनवणार आहे, पण चव जे येणार ते महाराष्ट्रीयन पद्धत येणार. म्हणजे काय हिंदी बनवणार आहेत आणि खाल्ल्यानंतर एकच प्रश्न आला पाहिजे तोंडात, उत्तर वा. सिंधी काका बनवणार आहेत महाराष्ट्राचा वडापाव. वडापाव म्हणून सिंधी वडापाव. म्हणून सिंधी वडापाव. त्याचा साथ आणि सहयोग देतात. ही आपली पार्टी, साताऱ्याची पार्टी. आमच्या दोन्ही बहिण्या, एक लगेच कोथिंबीर आता निवडायला बसल्या, दुसऱ्या लगेच बटाटे. वहिनी नंबर 1, वहिनी नंबर 2. आणि वरती आमच्या दुसऱ्या हेड शेफ लक्ष्मी वहिनी एकदम पटापट मांडली. हेड ऑफ द डिपार्टमेंट. आलं कुठे आलं? आलं कुठे आलं? बाकी मी येतो 15 मिनिटात. तू बघणार की बाबा लगेच काय आहे. लगेच. खावा मस्त पैकी बसून आणि मी किचन सांभाळणार. A few minutes later. नमस्कार. आता बटाटे सोलून झालेले आहेत, साफसफाई झालेली आहे. त्याच्यानंतर आता जे त्याच्यावरती जे मसाला आपल्याला मिक्स करायचा आहे वड्याचा, त्याची तयारी चालू आहे. चिंच पण आम्ही भिजत घातली आहे, कारण एक वेगळी चटणी करणार आहेत ते पुदिन्याची. त्याच्यामध्ये चिंच हवंय, त्यांना गुळ हवंय, पुदिना, कोथिंबीर आणि मिरची. गुळ ठीक आहे बेटा, कोल्हापूरचा गुळ आहे. तू फक्त आता माझे संगती मिक्सरचं राहा. भांडं, तू जर उभं राहिलं ना आम्हाला तर मला मिक्सरचं सुट्टी. भांडं द्या ताबडतोब. आरामशी भांडे घ्यायचे आहेत. भांडे खालते पडवायचे नाहीये. लवकर, मिक्सरचं भांडं कुठे आहे? अरे बाबा काय थँक्यू. शेतातल्या ताज्या ताज्या मिरच्या धुवून घेतल्यात आणि ह्या सगळ्या आता मिक्सरला वाटतोय आपण. पण बारीक नाही करायचं, एकदम पिसायचं नाही, थोडा जाड ठेवायचं आहे. जिरं एकदम कुठे? पातळ जिरं केलं तर मजा नाही येणार त्याच्यामध्ये. मिळालं आहे जिरं.
हो, ये आहे. सौंफ है ती भारत माता इसे कुछ नहीं आता। टाक, टाक, टाक. बस 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 बस. मिरच्या जे मसाला करायचा आहे असं करायचं आहे, एकदम बारीक नाही करायची आहे. ठेचा सारखं थोडं करायचं, पण ठेच्यापेक्षा पण थोडा निकीचा स्पेशल ठेचा नाही, कारण हा खायचा नाहीये भाकरी. आता आपण वड्याचा मसाला बनवतो आहे. हिरवी मिरची, अद्रक आणि लसूण. मीठ आपल्या अंदाजे, कारण का नेहमी बनवणार असेल तर चवीपुरते त्याला मीठ बोलतात तसं. चवीपुरती करायचं आहे. आता ह्याच्यात कच्ची कैरी टाकली आहे, मगाशी वाटलेला मसाला होता तो टाकलाय, कोथिंबीर पुदिना धुवून आता चिंचेचं पाणी टाकते. कांदा टाका. चमचा तर एकदम आत्महत्या केली त्यांनी. लसूण कुठे लसूण हा तो आपण वाटला ना. ते आपल्याला बेसनला मळताना बरोबर त्याची जे गाठे असतात ना बरोबर ते मारायची आहे. आता आपला वड्याचा मसाला तयार झालेला आहे. तिथं बेसनची तयारी आहे, कढाई तिथे ठेवलेली आहे. आता वडे तळायची आपण सुरुवात करूया. हातामध्ये तेल लावायचं आहे आणि आपण गोळे करणार आहे वड्यांचे. कमीत कमी ही जी साईज आहे एकदम परफेक्ट आहे वड्याची. मी अजून चटणीत बघितलं नव्हतं की कांदा पण टाकला जातो कच्चा, तर आत्ताच्या चटणीमध्ये दादांनी सांगितलेली पद्धत आहे. पुदिना, कोथिंबीर, मिरची, लसूण, जिरं, गूळ, चिंच, कांदा आणि मीठ हे आम्ही टाकले. नाही ना, मला तर मत नाही ना. आजीला वडा खायला लागेल. अगं मी खात नाही ना. शेतातल्या मिरच्या आणले तोडून. शेतातली चण्याची डाळ आहे, शेतातलेच बटाटे आहेत, शेतातलेच मिरच्या, कोथिंबीर, पुदिना. बाहेर 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 काय गेलंच नाही, त्यामुळे खावंच लागेल. छोटासा वडा काय होत नाही त्रास. आजीला आजली बरं. हे आम्ही अर्धे कच्चे केलेले आहे, ह्याला वापस डीप फ्राय करूया. असं का खाते बाबा? सगळेजण पावामध्ये वडा घालून खातात, पण आम्ही काहीतरी वेगळं खातो की ही चव कशी लागते असं बघायला. त्यामुळे इथे जो झालेला सिंधी वडापाव असा काहीतरी प्रकार आहे आणि त्याची जी चटणी आहे पुदिन्याची आणि तो वडापाव खूप असं अप्रतिम लागतोय. ते कडक खुश काहीतरी क्रिस्पी असा वडापाव. जरा विनंती आहे आम्हाला खाऊ द्या, हाताना डिस्टर्ब करू नका. कसं वाटलं वडापाव? एक नंबर. खूप सुंदर. खाल्ला का तुम्ही? कसा आहे वडापाव? खूप छान. श्लोक वडा नाही दिला कोणत्या? अरे अरे जा जा, आज जाऊन घे डायरेक्ट. आजी वडापाव खाल्ला का तुम्ही? एकदम सुंदर. वा, चला लवकर. झालेले वडे आहे. हेड शेफ तुमची वाट बघतात सगळे बाहेर. येतोय मी आता. सगळ्यांचं चालू झालेलं आहे खाऊन. तू टेस्ट वगैरे केली आहे का? हो, सगळे एक नंबर बोलतायत. कसे झालेले वडे? एक नंबर बोलतायत. चालेल चालेल, या या या. वा वा वा. कसे आहेत वडे? एक नंबर. नाद भारी. भारी.
श्लोकला वडा फायनली भेटलाय. 5 मिनिटं लागतील आपल्याला, येतो मी. श्लोक वडापाव कसा आहे? हा ठाण्यापेक्षा मस्त आहे. हा आणि आजीने फायनली वडा घेतलाय. पूर्ण विद्या केली आणि वडा घेतलाय. कसा झालाय वडा? छान झालं. एकदम मस्त ना. आजीने घेतला वडा. आजीला चटणी थोडी चटणी अशा प्रकारे व्लॉग संपला. झोपले सगळे. मच्छर मध्ये उठा 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 चला खाली.